गेल्या काही वर्षांपासून ना बऱ्याचशा सेलिब्रिटीजचा रंग आपण ड्रास्टिकली बदलताना बघितलाय. हे स्टेरॉइड हे अतिशय डेंजरस क्रीम आहे लावण्यासाठी. कारण सुरुवातीला छान रिझल्ट दिसतो, मग नंतर तुमची स्किन पातळ व्हायला लागते, ओव्हर सेन्सिटिव्ह व्हायला लागते आणि मग ती काळी व्हायला लागते आणि मग नंतर आमची आठवण येते. त्याचा मिसयूज झालेला आहे की प्रत्येक जण हायड्रा फेशियल विकतंय, पण ते हायड्रा फेशियल हे खरं हायड्रा फेशियल नाहीये. केमिकल पील्स म्हणजे नेमकी काय? 28 दिवसांनी आपला स्किनचा लेअर निघून जातो. कधी कधी त्याचे फ्लेकिंग दिसतात, कधी इतकी माइल्ड असते की ती दिसत सुद्धा नाही. हे पील्स सुद्धा पार्लरमध्ये होतात आणि आम्ही त्यांच्या खूप बर्न केसेस बघतो. तरी वी डोंट वॉन्ट टू टाईप कास्ट इट ॲज स्किन व्हाईटनिंग, कारण आपला हा रंग हा टॅन आहे आणि हा जेनेटिकली आणि रेस जसं मी सांगितलं त्याच्यानुसार आहे. ॲक्च्युअली स्किन व्हाईटनिंग पॉसिबल आहे का? लोकमत सखीच्या आज द एक्सपर्ट पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे स्किन व्हाईटनिंग. आता बऱ्याच सेलिब्रिटीजने जेव्हा त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती तेव्हा त्यांच्या त्वचेचा रंग सावळा किंवा डस्की आणि डार्क असा होता, राईट? पण कालांतराने त्यांचा रंग आपण गोरा होताना पाहिला आणि याबद्दल सतत चर्चासुद्धा होत राहतात. त्यामुळे सेलिब्रिटी स्किन व्हाईटनिंगच्या मागचं नेमकं रहस्य काय? त्याचसोबत आजकाल ना मार्केटमध्ये बरेचसे प्रोडक्ट्स विकले जातात. स्किन व्हाईटनिंग या नावावरती बऱ्याचशा ट्रीटमेंट्ससुद्धा विकल्या जातात. त्यामुळे या ट्रीटमेंट्समध्ये खरंच तथ्य आहे, हे ट्रीटमेंट्स किंवा हे प्रोडक्ट्स खरंच काम करतात किंवा हा एक स्कॅम आहे? सोबतच तुम्हाला जर तुमच्या त्वचेची चांगल्या पद्धतीने काळजी घ्यायची असेल, तुमची स्किन हेल्दी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर नेमकं काय करावं आणि तुमच्या स्किनसाठी नेमकं काय सेफ आहे आणि काय सेफ नाही याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमध्ये मिळणार आहे. आणि ही माहिती तुम्हाला मुंबईमधल्या वन ऑफ द बेस्ट आणि लीडिंग डर्मॅटॉलॉजिस्ट डॉक्टर भाग्यश्री गुप्ते देणार आहेत. मला माहिती आहे या टॉपिकबद्दल तुमच्या मनात बरेचसे प्रश्न असतील आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहेत. त्यामुळे हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. प्लीज कीप वॉचिंग. पॉडकास्ट सुरू करण्याआधी भाग्यश्री मॅम, तुमचं लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस. सो माझा सर्वात पहिला प्रश्न आहे की आपल्या त्वचेचा रंग ॲक्च्युली डिसाईड कसा होतो? म्हणजे एखाद्या व्यक्ती फेअर आहे किंवा मग तो डस्की आहे किंवा त्याचा असा रिच स्किन टोन आहे, हे कसं ठरतं? सगळ्यात पहिले म्हणजे जीन्स हे इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रेस हे इम्पॉर्टंट आहे. रेसच्या नुसार आपलं टाईप ऑफ मेलॅनिन वेगवेगळं असतं. म्हणजे एक फ्यू मेलॅनिन असतं आणि एक यू मेलॅनिन असतं. म्हणजे यू मेलॅनिन म्हणजे हे जो आपल्याला ब्राऊन रंग देतो किंवा काळा रंग देतो, आणि फ्यू मेलॅनिन जे फॉरेनर्समध्ये बघितलं जातं ज्यांच्यामध्ये म्हणजे लालसरपणा दिसतो पण तो असा ब्राउनिश टॅन रंग येत नाही. सो हे रेसनी डिसाईड होतं. दुसरी गोष्ट ऑफकोर्स आपल्या आईबाबांचं काय जेनेटिकली काय इम्पॉर्टंट आहे, म्हणजे केसांचा कलर, डोळ्यांचा कलर आणि स्किनचा कलर, हा अनुवंशिक काय मिळाला आहे ते इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्या पुढे बाकीचे फॅक्टर्स आहेत, म्हणजे मग हॉर्मोनल किंवा जे एक्झिस्टिंग काय मेडिकल कंडिशन आहे का आणि तुमची लाईफस्टाईल. सो ह्या सगळ्या गोष्टींनी डिसाईड होतं की तुमचा रंग कसा असतो. माझा पुढचा असा प्रश्न आहे की आपला पॉडकास्ट जो आहे तो आहे स्किन व्हाईटनिंग या टॉपिकवरती, जो हल्ली खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. आणि स्किन व्हाईटनिंग म्हटलं की एक गोष्ट आपल्या समोर येते, ती म्हणजे सेलिब्रिटी स्किन व्हाईटनिंग. कारण गेल्या काही वर्षांपासून ना बऱ्याचशा सेलिब्रिटीजचा रंग आपण ड्रास्टिकली बदलताना बघितलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काजोल झाली, तर काजोलनी जेव्हा तिच्या करिअरची सुरुवात केली होती तेव्हा तिचा स्किन टोन थोडासा सावळा किंवा डस्की होता. पण जसं जसं आत्ता गेल्या काही वर्षात तिचा स्किन टोन बऱ्यापैकी फेअर होताना आपल्याला दिसतोय. त्याबद्दल चर्चाही खूप होतात. त्यामुळे ॲक्च्युअली स्किन व्हाईटनिंग पॉसिबल आहे का? कारण बऱ्याचदा काय होतं ना की एखादा सामान्य व्यक्ती जेव्हा या सेलिब्रिटीजना बघतो तेव्हा त्यालाही असं वाटतं की माझा स्किन टोन चेंज होऊ शकतो का? त्यामुळे इज स्किन व्हाईटनिंग ॲक्च्युली पॉसिबल? आणि जर पॉसिबल असेल तर सामान्य व्यक्ती ते कसे करू शकतात? सगळ्यात पहिले मला सांगायचं आहे की स्किन व्हाईटनिंग हा खूपच कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे. आपण रेसिझम करणार नाही आहोत. सो त्यामुळे स्किन व्हाईटनिंग न बोलता
बोलता जर काय आपण ह्या टॉपिकला स्किन ब्राईटनिंग किंवा ग्लोईंग स्किन असं बोललो तर जास्त बेटर आहे. कारण ह्या कुठल्याही म्हणजे हे जे आपण इन्फॉर्मेशन जरी देत असलो तरी वी डोंट वॉन्ट टू टाईप कास्ट इट ॲज स्किन व्हाईटनिंग. कारण आपण हे प्रमोट नाही करत, ॲज अ कंट्री आपण नाही प्रमोट करत. कारण आपला हा रंग हा टॅन आहे आणि हा जेनेटिकली आणि रेस जसं मी सांगितलं त्याच्यानुसार आहे. सो आपण जे काय बोलू किंवा जे काही ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत तर ते सगळे आपण स्किन ब्राईटनिंगच्याच दृष्टिकोनाने बोलणार आहोत. आता कमिंग टू युअर क्वेश्चन की हो सेलिब्रिटीजचं आपण बघतोय आणि ते बऱ्यापैकी एव्हिडंट आहे. पण 2-3 फॅक्टर्स मला सांगायचे ते म्हणजे त्यांचा हा ओव्हर द पिरियड मिळालेला आहे. जरी आत्ता आपल्याला अचानक तो नोटिसेबल असला तरी त्या गोष्टीसाठी ते वर्षानुवर्ष काम करत आहे. आता हे काय कामं असतात तर सगळ्यात पहिले म्हणजे हो आहेत ब्राईटनिंगचे आपल्याकडे ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यासाठी टॅबलेट्स आहेत किंवा इंजेक्शन्स आहेत किंवा स्प्रेज आहेत. पण ह्याच्या पलीकडे त्यांची एक लाईफस्टाईलसुद्धा आहे. म्हणजे आपण फक्त त्या ट्रीटमेंट्स न बघता आपण हे पण बघितलं पाहिजे की ते काय जेवतात, ते कसे एक्सरसाइज करतायत, ते खरंच किती सन एक्सपोज्ड आहेत आणि ह्या फॅक्टर्सला कन्सिडर करून आणि ते ट्रीटमेंटसुद्धा करतायत. सो हे सगळं एकत्र इम्पॉर्टंट आहे गृहीत धरणं. कारण काय होतं आपण माझ्याकडे पण खूप क्लायंट्स येतात जे बोलतात की ओके मला इव्हन टोन करायचं आहे किंवा ब्राईटर स्किन हवी आहे किंवा असा रंग मिळवायचा आहे. तर हे फक्त टॅबलेट्सनी किंवा ट्रीटमेंट्सनी शक्य नाही आहे. तुम्ही जर काय सेलिब्रिटीजसारखी लाईफस्टाईल जगू शकलात की आजूबाजूला ट्रेनर आहे, डायटिशियन आहे, 4 लोक डब्बे घेऊन असतील तर मग पॉसिबल आहे त्यांच्यासारखा रंग मिळवणं. नाहीतर आपण ॲट द मोस्ट इव्हन टोन करू शकतो, ब्राईटर लुकिंग करू शकतो. आणि बघा हा जो रंग आहे हा माझा खरा रंग आहे तो आपण इथपर्यंत जाऊ शकतो. पण ह्याच्या पलीकडे आपण नाही एक्सपेक्ट केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे बाहेर खरं तर हल्ली ट्रेंडच सुरू झाला आहे की विकल्या जात आहेत बऱ्याचशा ट्रीटमेंट स्किन व्हाईटनिंग आणि स्किन लाईटनिंग या नावावर. तर ते कितपत योग्य आहे? कारण म्हणूनच मी तो शब्द वापरला स्किन व्हाईटनिंग. कारण बाहेर आज खूप साऱ्या ट्रीटमेंट्स आहेत किंवा बऱ्याचशा क्रीम्ससुद्धा आहेत ज्या स्किन व्हाईटनिंग या नावावरती विकल्या जातात. सो मग त्यामध्ये किती तथ्य आहे? सो हो स्किन ब्राईट किंवा बऱ्याचशा म्हणजे फेअर स्किन खूपच ह्या खूप ट्रेंडिंग आहेत क्रीम्स आणि ज्या युजली केमिस्ट आणि ब्युटी पार्लरवाल्या ह्या दोन हे जे क्लास आहेत ते खूपच रिलिजियसली वाटत असतात ॲज इफ आपण प्रसाद वाटतो त्याच्यासारखं. पण ते त्याच्यामध्ये एक ट्रिपल कॉम्बिनेशनचे मेडिसिन्स येतात. म्हणजे आणि हे 2 फॅक्टर सोडून आणखी पण जे घरगुती क्रीम्स बनवतात एस्पेशली पार्लरवाल्या किंवा ही कुठली तरी होमिओपॅथी ट्रीटमेंट आहे किंवा आयुर्वेदिक क्रीम आहे ज्यांनी तुम्हाला 8-10 दिवसात चेंज दिसेल तर त्याच्यात हमखास ट्रिपल कॉम्बिनेशन असतं. ट्रिपल कॉम्बिनेशनमध्ये हे 3 स्ट्रॉंग मेडिसिन्स असतात ज्याच्यामध्ये एक असतं हायड्रोक्विनॉन जे येस ब्राईटनिंग एजंट आहे पण त्याच्या पर्सेंट वाईज ते एकतर तुम्हाला छान रिझल्ट देऊ शकतो किंवा नंतर तुमची स्किन बर्नसुद्धा करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त एक रेटिनॉइड असतं जे ऑफकोर्स अ व्हेरी गुड अँटी एजिंग क्रीम आहे पण ते परत पर्सेंट वाईज डिफर करतं. आणि सगळ्यात तिसरी गोष्ट म्हणजे स्टेरॉइड असतं आणि ज्यामुळे तुम्हाला इमिजिएटली रिझल्ट दिसतो. म्हणजे एक 10 दिवसात किंवा 1 महिन्यात तो रिझल्ट दिसतो. पण हे स्टेरॉइड हे अतिशय डेंजरस क्रीम आहे लावण्यासाठी. कारण सुरुवातीला छान रिझल्ट दिसतो मग नंतर तुमची स्किन पातळ व्हायला लागते, ओव्हर सेन्सिटिव्ह व्हायला लागते आणि मग ती काळी व्हायला लागते आणि मग नंतर आमची आठवण येते. सो या क्रीम्स प्लीज यूज नका करू तुम्ही. त्याच्या व्यतिरिक्त जर काही तू ट्रीटमेंट्स म्हणालीस तर येस आहेत बऱ्याचशा ट्रीटमेंट जे आपण कव्हर करूच. पण त्या खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कोणाकडनं करताय. कारण ती कधी पण एक डबल एज स्वॉर्ड असते की ह्या मर्यादेपेक्षा जास्त केलं तर त्या गोष्टीचा दुरुपयोग होऊ शकतो आणि ते एस्पेशली स्किन लाईटनिंगचे टॅबलेट्स असो, क्रीम्स असो, IVs असो सगळ्यांसाठी हे लागू पडतं आहे.
तुमच्याकडे सेलिब्रिटीज येतात आणि मराठी सेलिब्रिटीजचं हे आवडतं ठिकाण आहे. तर सेलिब्रिटीजमध्ये अशा कोणत्या ट्रीटमेंट्स आहेत ज्या थोड्याशा पॉप्युलर आहेत? आता सेलिब्रिटीजच्या ना प्रत्येकाची स्किन वेगवेगळीच असते. जशी आपली असते तशीच त्यांची असते. हो, ते जास्त आपल्यापेक्षा जास्त काळजी घेतात त्यांच्या डाएटमध्ये. जसं मी सांगितलं की त्यांचं डाएट खूपच छान असतं. म्हणजे आपल्याला असा एखादा मोदक दिसला की आपण पटकन तोंडात टाकतो, पण ते नाही टाकत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं स्किन रुटीन जे असतं ते पण खूप रिलिजियसली फॉलो करतात. आणि काही जे सेलिब्रिटीज असतात ना, ते थोडेसे टॅन होऊन जातात, म्हणजे बाहेर पडले की लगेच. सो ती एक जी डिटॅनची जी ट्रीटमेंट आहे ती एक असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, जी एकदम खूपच त्यांच्या आवडीची ट्रीटमेंट आहे ती म्हणजे थोडी टाईटनिंगची जी ट्रीटमेंट असते. कारण आपण थोडंसं जर पुट ऑन केलं तर आपल्याला काही फरक नाही पडत, पण ते कॅमेरा कधीच त्यांना स्पेअर करत नाही. तर ते लगेचच थोडा सोलन फेस किंवा डबल चिन हे दिसतं. सो आमच्याकडे एक कोलॅजन टाईटनिंग फेशियल आहे, ते खूप जास्त त्यांना आवडतं. सो त्याने बेसिकली रिंकल्स वगैरे कमी होतात. हो, रिंकल्स पण. आणि ना वयानुसार काय होतं, एज वाईज ना, हे सगळे आपले फॅट्स आहेत आणि ते फॅट पॉकेट्स आहेत ते विचार कर असे बलून्स सारखे तू एका बर्थडे पार्टीला लावलेत. तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते कसे बलून्स खाली येतात, लूज होते. एक्झॅक्टली तसे आपली फॅट पॅड पण लूज व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे इथे सगळं जाऊल्स आणि हे क्रिएट होतं आणि आपली चेहऱ्याची साईज मोठी होऊन जाते. सो ती मोठी झालेली साईज कमी करण्यासाठी हे युजली कोलॅजन थेरपी केली जाते. कारण कोलॅजन कमी झाल्यामुळे ती लॅक्सिटी जास्त येते. सो ते जास्त त्यांची फेवरेट ट्रीटमेंट आहे. ओके, वंडरफुल. आता आपण काय करूयात की एक वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात. म्हणजे प्रत्येकाचा स्किन कन्सर्न हा वेगळा असतो. कोणाचा स्किन टॅनिंग असू शकतो, कोणाला खूप जास्त प्रमाणात पिगमेंटेशन झालेलं असू शकतं, किंवा मग वांग हा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे, किंवा ओव्हरऑल स्किन ब्राईटनिंग. तर या सगळ्यासाठी कोणत्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत जे अगदी सेलिब्रिटीजसुद्धा करू शकतात आणि सामान्य माणसंसुद्धा करू शकतात? सो ट्रीटमेंट जर काय आपल्याला, आपण असं करूया की जरी पिगमेंटेशन असलं, काही रिझन असलं, टॅन आहे किंवा लायकन प्लॅनस पिगमेंटोसिस असे बरेचसे, किंवा मेलाझ्मा आहे, सो काही असलं तरी आपला गोल काय असणार आहे, तर इवन स्किन टोन. इवन स्किन टोन जर काय तुम्हाला हवं असेल तर सगळ्यात पहिले म्हणजे तुमचं रुटीन बरोबर असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही इंडोर्ससुद्धा सनस्क्रीन लावलं पाहिजे, नीट छान मॉइश्चराईज केली पाहिजे स्किन. आणि मग त्याच्या पुढे जे स्टेप 2 आहे, म्हणजे ते व्हायटमिन सी असलं किंवा ब्राईटनिंग एजंट्स असले, हे स्टेप 2मध्ये येतात. सगळ्यात पहिले प्रिव्हेन्शन आहे, जे सनस्क्रीनपासून चालू होतं. आणि मग क्लिनिकमध्ये ऑफकोर्स पील्स आहेत, लेझर्स आहेत, आणि इवन वॅम्पायर फेशियल आहे, RBM ग्लास आहे, असं लिस्ट ती पुढे जाते. पण आपण जर काय मला विचारायचं झालं की थोडक्यात 2 गोष्टी, हां, तर पहिले तर येस, सनस्क्रीन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, तुम्ही एक माइल्ड पील्स किंवा क्यूस्विच एनडीॲक करू शकता. ओके, लेझर्स. आणि त्यांनी तुम्हाला बऱ्यापैकी इव्हेंट टोन मिळेल. ओके, मला विचारायचं आहे की सनस्क्रीन किती SPF गरजेचं असतं आपलं जे भारतीय वातावरण आहे त्या हिशोबाने? सो ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले सनस्क्रीन हे आपल्याला 12ही महिने लागतं. जरी पाऊस पडत असला बाहेर किंवा थंडी असली तरी आपल्याला सनस्क्रीन गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सनस्क्रीन हे जर काय तुम्ही घरात इंडोर्समध्ये सुद्धा गरजेचं आहे, कारण UV लाईट्स आपले जे मोबाईल, लॅपटॉप्स, TV आणि ह्या ट्यूबलाईट्सकडनं येतात, त्याच्यामधनं पण आपल्याला प्रॉब्लेम होतो. परत खिडकीमधनं जो येणारा विजिबल लाईट आहे त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला सन डॅमेज होतं. आता सनस्क्रीन किती, तर तुम्ही जर काय घरातच वावरणार असाल, वर्क फ्रॉम होम असेल किंवा होममेकर असाल किंवा अजून म्हणजे विशेष बाहेर पडणं नसेल तर SPF 30 इनफ आहे. पण जर काही आउटडोर जॉब असेल, आर्किटेक्ट म्हणा किंवा ग्राउंड सेल्सचा असेल तर SPF 50 गरजेचं आहे. आणि 2 फुल फिंगर्स हे एवढं, म्हणजे इथून चालू केल्यावर इथपर्यंत आणि दुसरं फिंगर एवढं सनस्क्रीन इसेन्शियल आहे.
आणि ते पण आपण 3 ते 4 तासांनी रिअप्लाय केलं पाहिजे. एस्पेशली जर काय आउटडोर, जर काय इनडोअरच असाल तर एकदा परत म्हणजे ना 12 युजली मी काय सांगते की सकाळी चालू केल्यावर मग परत 9 वाजता, 1 वाजता आणि 3 वाजता असं तुम्ही करू शकता. पण जर काय घरात असाल तर 2 वेळा लावलं तरी चालेल, पण प्लीज लावा. खूप इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही सांगितला, कारण बऱ्याच जणांचा हाच प्रश्न असतो की मी घरात आहे, तर मग घरात तर सूर्यकिरणं नसतात, मग सनस्क्रीन लावण्याची काय गरज. सो दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट आपण थोडंसं ट्रीटमेंट्सबद्दल डिटेलमध्ये बोलूया. हल्ली ग्लुटाथिऑन ही ट्रीटमेंट खूप व्हायरल होते असं आपण म्हणू शकतो. तर ग्लुटाथिऑनबद्दल काय सांगाल? एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट आहे, त्याचे फायदे नेमके काय होतात आणि ती कोणी करावी? सो ग्लुटाथायॉन म्हणजे आता आपण स्किन ब्राईटनिंगबद्दल बोललो तर हे स्किन ब्राईटनिंग म्हणजे कसं काम करतं, तर सगळ्यात आधी म्हणजे जे UV रेडिएशन्स आहेत त्यांनी आपलं मेलॅनिन म्हणजे रंग देणारा पेशी आहेत, तर त्याची ॲक्टिव्हिटी वाढवतं आणि ते शरीरातलं वाढतं आणि त्याच्यामुळे आपला रंग डार्क व्हायला लागतो. आता ही ॲक्टिव्हिटी जर काही कमी करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अँटीऑक्सिडंट्सची गरज आहे. तर ग्लुटाथायॉन हे बेसिकली एक अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजे जसं एक व्हायटॅमिन C आहे तसंच हे ग्लुटाथायॉन आहे. ग्लुटाथायॉन अदरवाईज आपल्या शरीरात स्वतःहून बनवलं जातं आणि म्हणून काही लोकांचा काही लोक तरी असे बाहेर सन एक्सपोजर असला तरी इतके टॅन का नाही होत, तर कारण ग्लुटाथायॉन बॉडी बनवते, पण स्पेसिफिक रिझन्सनी ते प्रोडक्शन कमी होऊन जातं. आता हे कुठले रिझन्स आहेत? सगळ्यात पहिले एजिंग, दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस, तिसरी गोष्ट म्हणजे हॉर्मोन्स, जर काय हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल, किंवा चौथी गोष्ट म्हणजे वेट गेन असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींनी आपलं ग्लुटाथायॉन प्रोडक्शन कमी होऊन जातं. प्रॉपर न्यूट्रिशन, सो इम्प्रॉपर, आणि मग त्याच्यानुसार मग वयानुसार आपला जो रंग आहे तो कमी होत जातो. सो आपण ग्लुटाथायॉन ॲब्सोल्युटली घेऊ शकतो आणि प्रत्येकजण घेऊ शकतो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ त्यांना काय छान स्किन हवी असेल, पण म्हणजे असं गोरपणासाठी नाही, पण जस्ट बेसिक अँटी एजिंग म्हणून सुद्धा घेऊ शकतो आपण. सो ते ग्लुटाथायॉन आता वेगवेगळ्या टाईप्समध्ये येतं. एक असतं ओरल ग्लुटाथायॉन, एक असतं IV ग्लुटाथायॉन आणि तिसरं असतं स्प्रे. सो स्प्रे हा जिभेखाली मारला जातो, ज्याने ऑब्झॉर्प्शन पटकन होतं. ओरली म्हणजे ऑफकोर्स टॅबलेट किंवा कॅप्सूल असते, किंवा कधी कधी फिजची ती पावडर येते ती, आणि ती ग्लासभर पाण्यात आपण घेऊ शकतो. युजली नाश्त्यानंतर सकाळची जी वेळ आहे ते अँटीऑक्सिडंटसाठी बेस्ट आहे, मग ग्लुटा असो किंवा व्हायटॅमिन C असो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कधी कधी काय होतं, तर जे आपण खातो ते आपल्या गटमधनं अब्झॉर्ब होण्यासाठी आणि मग रक्तात पोचून ते रिझल्ट दिसण्यासाठी वेळ घेतो, आणि ते फक्त 30%च अब्झॉर्ब होणार आहे. सो ते जर काही अब्झॉर्प्शन आपल्याला वाढवायचं असेल तर आपण IV मधनं घेतो. म्हणजे जे अदरवाईज जे आपण युजली बेसिक ग्लुकोजची कशी IV घेतो किंवा नॉर्मल सलाईनची जी IV घेतो सिमिलरच असते, फक्त त्याच्यात ॲडिशनल ग्लुटाथायॉन दिलं जातं. पण हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही प्लीज तुमच्या डॉक्टरकडनं, एस्पेशली डर्मॅटकडनंच घ्या. तुम्ही सलॉन्समध्ये, पार्लर्समध्ये, आणखी अजून कोणाकोणाकडे प्लीज घेऊ नका, कारण मी इतकी बोलते ती एवढी सिम्पल जरी असली तरी ती तेवढी सिम्पल नाही आहे ही ट्रीटमेंट. सो ही खूप इम्पॉर्टंट आहे की आपण बेसिक आहे की आपल्याला जर काही ताप आला असेल तर आपण सलाईन घ्यायला डॉक्टरांकडेच जातो. बरोबर. आपण असं नाही म्हणजे ना केमिस्टकडनं नाही घेत किंवा कोणाकडनं ओळखीचं आहे काका मामाकडनं नाही घेत. मग ते IV आपण एवढं सिरियसली घेतो, तर हे IV का आपण पार्लरमधनं घ्यायचं ना. सो प्लीज बी केअरफुल, डॉक्टरकडनंच घ्या. कारण हल्ली ॲक्च्युली बरं झालं तुम्ही हे बोलला, हल्ली खूप साऱ्या सॅलॉन्समध्ये आणि असं रँडमली खूप जास्त IV ड्रिप्स दिल्या जात आहेत, आणि आय एम नॉट शुअर इफ इट इज सेफ, कारण की खरंच कारण ते आपल्या शेवटी शरीरात जातं आहे. सो आणि हे बघ काय इम्पॉर्टंट आहे की सेफ्टी म्हणजे पेशंट सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असेप्सिस कंडिशन्स, म्हणजे ज्या ह्याच्यात IV दिलं जातं ते, आणि तिसरी गोष्ट म्हणजे डोसेज. सो हे डोसेज पण कोणाला किती दिला गेलं पाहिजे हे ऑफकोर्स डॉक्टरनीच डिसाईड केलं पाहिजे.
ते कसं त्यांनी कोणीतरी कुठेतरी वाचलेलं असतं, शिकलेलं असतं, तर ते सगळ्यांना तेच दिलं जातं, तर ते ऑफकोर्स सेफ नाही आहे, तर बी केअरफुल. येस. नेक्स्ट आपण केमिकल पील्सबद्दल बोलूया, कारण ती पण ट्रीटमेंट हल्ली खूप जास्त व्हायरल होते किंवा ट्रेंडमध्ये आहे आणि लोकांना खूप चांगले रिझल्ट्स पण आहेत. सो या ट्रीटमेंटबद्दल काय सांगा? सो केमिकल पील्स म्हणजे नेमकी काय? सो एक सोल्युशन येतं आणि जे युजली फ्रूट एक्स्ट्रॅक्ट किंवा मिल्क एक्स्ट्रॅक्टमधनं बनवलं जातं. हे थोडंसं नॉर्मल क्रीम्स आणि लोशन्सपेक्षा मोर पॉवरफुल असतं. म्हणजे ज्या क्रीम्स तुम्ही घरी लावता त्याचं 2% किंवा 4% कॉन्सन्ट्रेशन असलं तर हे 20% असतात, 40% असतात किंवा 60% असतं. सो असं हे हायर कॉन्सन्ट्रेशनचं मेडिसिन असतं, ज्याचा कॉन्टॅक्ट पिरियड कधी कधी फक्त 30 सेकंदापुरता सुद्धा असतो आणि काहींचा एक 12 तासापर्यंत. म्हणजे इतकी वास्ट व्हरायटी त्याच्यात येते. सो हे युजली का केले जातात तर 28 दिवसांनी आपला स्किनचा लेअर निघून जातो आणि नवीन स्किन लेअर बनतो. पण कधी कधी किंवा एजिंगनुसार, स्ट्रेसनुसार, लाईफस्टाईलनुसार किंवा टॅननुसार हे डेड लेअर निघत नाही आणि ते डेड लेअर नाही निघालं तर ती आपली शाईन फेसवरची किंवा बॉडीवरची निघून जाते. सो ते डेड लेअर ॲक्युम्युलेशन झाल्यामुळे तुम्हाला तसा मॅच्युअर लुक यायला लागतो. तर ह्यानी छानपणे कंट्रोल्डपणे ते निघतं आणि निघून जाते. म्हणजे ती स्किन कधी कधी त्याचे फ्लेकिंग दिसतात, कधी इतकी माइल्ड असते की ती दिसत सुद्धा नाही. सो हे असतात केमिकल पील्स. आता ते टाईप्स कसे असतात की काही सुपरफिशियल असतात, काही मीडियम डेप्थचे असतात आणि काही डीप लेयर्सचे असतात. सो जसं तुझी स्किन जशी असेल त्याच्यानुसार ते पील्स चूज केले जातात. परत हे पील्ससुद्धा पार्लरमध्ये होतात आणि आम्ही त्यांच्या खूप बर्न केसेस बघतो, खूप जास्त, एस्पेशली ब्राईड्समध्ये की पार्टी पील केलं किंवा मँगो पील केलं. प्लीज तुम्ही हे डॉक्टरकडेच करा, एस्पेशली फक्त स्किन स्पेशलिस्टकडेच करा. आणि खूप छान ट्रीटमेंट आहे ती, पण थोडेसे प्रिकॉशन्स पील्सच्या आधी घेतले पाहिजेत. ते म्हणजे एक्स्ट्रा सन एक्सपोजर नको आहे. काही आम्ही प्रायमिंगचे क्रीम्स असतो ते देतो, ज्याने स्किन प्रिपेअर होते. आणि त्याच्यानंतर मॉइश्चराईज करणं, सनस्क्रीन वापरणं आणि पिकिंग द पील राईट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आत्ता आपण जर काय दोघी आहोत तर तुझ्यासाठी वेगळं, माझ्यासाठी वेगळं. तेच तुझ्या फेससाठी, फोरहेडसाठी वेगळं, आईजसाठी वेगळं, अराउंड द माउथ वेगळं, उरलेल्या फेससाठी वेगळं, मानेसाठी वेगळं, असे वेगवेगळे पील्स डिसाईड करायला लागतात. सो तुम्ही जस्ट येऊन पूर्ण पील लावून तसंही नाही चालणार. ते इतकं प्रिसिशनने करावं लागतं, पण ते काही जण करतात. सो प्लीज बी केअरफुल अगेन. कारण ही जे डोळ्यांच्या आजूबाजूला आहे ते सेम पील आपण नाही लावू शकत चीक्सवरती, कारण इथली स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. तसंच अराउंड द माउथ खूप सेन्सिटिव्ह आहे. तसंच नेकची खूप थिक स्किन आहे, अंडर आर्म्सची वेगळी स्किन आहे, तर त्याच्यानुसार आपण चूज करतो. राईट. केमिकल पीलबद्दल आपण सगळं जाणून घेतलं आहे. आता नेक्स्ट ट्रीटमेंट जी आहे ती आहे लेझर ट्रीटमेंट, जे तुम्ही आधी पण बोललात ज्याच्याबद्दल. तर लेझर ट्रीटमेंटबद्दल काय सांगाल? आणि सॉरी, मला केमिकल पीलबद्दल एक प्रश्न विचारायचा आहे की कोणत्या वयापासून ते करायला आपण स्टार्ट करू शकतो आणि ड्युरेशन काय असावं, मध्ये किती गॅप असावा? सो केमिकल पील्स हे आपण खूप अर्ली, म्हणजे एकदा प्युबर्टी हिट झाल्यावर आपण करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय कारण आहे पील्स करण्याचं, त्याच्यानुसार आपण पील्स चेंज करतो. म्हणजे युजली जे प्युबर्टीनंतर, म्हणजे जे हे 12-14 वर्षाचे मुलं असतात त्यांच्यासाठी आपण युजली पिंपल्सचे पील करतो, म्हणजे ॲक्ने पील्स. सो ते सॅलिसिलिक बेस्ड पील असतात. आणि जसं जसं आपण मॅच्युअर स्किनकडे जातो तर त्याच्यासाठी आपण अँटी एजिंगचे पील्स करतो. हे ॲब्सोल्युटली सेफ आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या वयाच्या लोकांनी, म्हणजे प्युबर्टीनंतर आपण ॲब्सोल्युटली करू शकतो. फक्त स्किन टाईपनुसार आपण ते पील बरोबर चूज केलं पाहिजे. प्युबर्टी म्हणजे 13 वर्षानंतर, 12 ते 13 वर्षानंतर. फक्त लहान मुलांना थोडंसं माइल्ड असेल. हो 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 हो. नेक्स्ट लेझरबद्दल बोलूया की एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट असते. सो वेगवेगळ्या पिगमेंटेशनसाठी वेगवेगळे टाईपचे लेझर्स असतात. म्हणजे एक म्हणजे पिको लेझर आहे, दुसरं गोष्ट म्हणजे रेवलाईट आहे, तिसरी अर्बियम ग्लास आहे आणि माझं फेवरेट हे क्यू स्विच ND-ॲग लेझर आहे. सो हे
जसं आपल्या शरीरावरती त्याचे स्पेसिफिक सेल्सला ते टार्गेट करतं. सो हे क्यू स्विच Nd:YAG लेझर जे आहे ते काळ्या रंगाला टार्गेट करतं. आता तुम्हाला अँटी एजिंगबद्दल बोललीस तर मी अर्बियन YAG लेझर सांगेन, जे पाण्याला म्हणजे त्याचं काय टार्गेट करतं तर ज्याला आपण क्रोमोफोर असं आम्ही सायन्समध्ये म्हणतो. सो ते टार्गेटिंग जे सेल आहे तर ती वॉटर असते अँटी एजिंगमध्ये. ह्याच्यामध्ये असतं मेलॅनिन म्हणजे काळा रंग. मेलॅनिन जेव्हा टार्गेट करतो तेव्हा मग ते स्किनचं असलं किंवा हेअरचं असलं तर ते सगळं डिवाइड होऊन म्हणजे डिस्पर्स होऊन ते निघून जातं. आता समज एवढं मोठं जर काही तुझं मेलॅनिनचा आहे एक चंक, तर त्याला तू जेव्हा पहिल्यांदा लेझर देते तर तो कमी होणार, दुसऱ्यांदा आणखी कमी, आणखी कमी, आणखी कमी, असं करत एवढं लहान होऊन जातं ते पिगमेंटेशन जे लिम्फॅटिक ड्रेनेज थ्रू निघून जातं. आता हे लिम्फॅटिक ड्रेनेज हे आपल्या शरीराचं पाईपलाईन आहे जे सगळं क्लिअर करत राहतं. सो त्याच्यामुळे तुला दर 15 दिवसांनी तू हे केलंच पाहिजे इव्हेंच्युअली छोटं होण्यासाठी. जर काय तू एकदा केलंस आणि मग 3 महिन्यानंतर 3 महिन्यासाठी आलीच नाही तर ते परत जॉईन होणार आहे. मग परत 3 महिन्यांनी केलं, परत नाही केलंस तर हे 15-15 दिवसांनी केलंच पाहिजे आणि ते एका ह्याच्यात लगेच नाहीच तुटणार आहे. सो ॲटलिस्ट 6 ते 8 सेशन्स करायला पाहिजेत. सो 3 ते 4 महिने लागतातच. 15-15 दिवसांनी करायला पाहिजे आणि मग जो मिळवलेला रिझल्ट आहे तो तू मेंटेन करू शकते. मग तुझ्यासाठी त्याच्यासाठी तू फक्त क्रीम्स लाव किंवा सनस्क्रीननी मेंटेन कर, पण आधी ॲटलिस्ट 6 ते 8 सेशन्स लागणारच आहेत टू सी दॅट विजिबल चेंज. सो संपूर्ण रिझल्ट मिळायला ऑलमोस्ट 6 ते 8 सेशन्स गरजेचे असतात. मग ते कोणताही बॉडी पार्ट असू दे? नाही, हे मी तुला फेसबद्दल सांगते. जर काय अंडर आर्म्स म्हणालीस किंवा ना नीज, एल्बोज हे पण खूप डार्क असतात आजकाल. सो त्याला मिनिमम 8 ते 10 महिने लागू शकतात. म्हणजे तुम्हाला विजिबल वाव रिझल्ट दिसायला. पहिले 2-3 महिन्यात तुम्हाला हो दिसतंय पण थोडंसंच आहे, तसंच होणार आहे. पण एकदम की अरे माझा इतका डार्क होता आणि आता एकदम लाईट व्हायला तर 8 ते 10 महिने लागणार. हायड्रा फेशियल हे जे फेशियल आहे ते हल्ली खूप व्हायरल होतंय आणि जो तो जाऊन कोणतंही फंक्शन असू दे, इव्हेंट असू दे, हायड्रा फेशियलच करते. त्यामुळे हे फेशियल नेमकं कितपत उपयुक्त ठरतं किंवा काय सांगाल ओव्हरऑल या फेशियलबद्दल? सो सगळ्यात पहिले म्हणजे हायड्रा फेशियल ही एक कंपनी आहे US मध्ये ज्यांचे सिरम्स बनवले जातात आणि ही त्यांची टेक्नॉलॉजी आहे. ती बेसिक म्हणजे त्यांच्या त्या 3 स्टेप्स वेगवेगळ्या येतात आणि त्याची ती एक प्रॉपर मशीन येते आणि त्याचे सिरम्स येतात. आता काय झालं की इतकं त्याचा मिसयूज झालेला आहे की प्रत्येक जण हायड्रा फेशियल विकतंय, पण ते हायड्रा फेशियल हे खरं हायड्रा फेशियल नाही आहे. जर काय तुम्ही 1500, 2000, 1500, 2500 मधलं फेशियल हायड्रा फेशियल करत असाल तर ते हायड्रा फेशियल नाही आहे. हायड्रा फेशियलची रेंजच 8000, 10000 अशा इथून चालू होते, कारण ते सिरम्सच तेवढे एक्सपेन्सिव्ह आहेत. सो आता काय होतंय की कुठेतरी अरमानी जीन्स चांगली आहे हे ठरवलं, पण इथे सगळीकडे जीन्स विकतायत पण ती अरमानीची नाही आहे, ती जीन्स आहे फर्स्ट कॉपी आहे पण ती अरमानीची नाही आहे. आणि तुम्ही जर काय ओरिजिनल हायड्रा फेशियल करणार असाल तर मग ते महाग आहे. आणि ते तसंही म्हणजे ते आपल्याकडे आहे पण मी असं स्ट्रॉंगली प्रमोट नाही करणार त्याला, कारण ते सेन्सिटिव्ह स्किनसाठी नाही करू शकत. ते मॅच्युअर स्किनसाठी बनलेलं आहे, कारण खूपच स्ट्रॉंग पील्स केले जातात, त्याच्यात एक्सफोलिएशन केलं जातं, सिरम्ससुद्धा खूप स्ट्रॉंग आहेत. तर त्यामुळे जर काय तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल, रोझेशियाची स्किन असेल, टीनएजचे लोक असतील किंवा ब्राईड्स असाल तर हायड्रा फेशियल तुमच्यासाठी नाही आहे. मग तुम्ही फेशियल करा पण हायड्रा फेशियल नका करू, आणि हायड्रा फेशियल 1500चं तर प्लीज नका करू. खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही सांगितली, कारण जिकडे तिकडे हे फेशियल विकलं जात आहे, त्यामुळे याबद्दलची ही ॲक्च्युली खरी माहिती जाणून घेणं खूप गरजेचं होतं. माझा पुढचा असा प्रश्न आहे की समजा हायपोथेटिकली मी अशी व्यक्ती आहे की जिला स्किन केअरबद्दल काहीही नॉलेज नाही आहे, पण ऑफकोर्स मला स्किनवरती थोडासा तो ब्राईटनिंग इफेक्ट हवा आहे, माझी स्किन डल दिसते किंवा मग मला टॅन झालं आहे, पिगमेंटेशन आहे, तर मी स्किन केअर रुटीन कसं स्टार्ट करावं, कोणते प्रोडक्ट्स वापरावेत आणि
ओव्हरऑल कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्यात? सो जर काय तुझं स्किन केअर रुटीन काहीच नसेल तर सगळ्यात पहिले मी तुला विचारेन की तू साबण कुठला वापरतेस. Okay. कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे आपली स्किनची हायड्रेशन लेवल मेंटेन करण्यासाठी. तर जर काय तू असे खूप हार्श साबणांची नावं घेतलीस म्हणजे ना हिरवे, गुलाबी सो मी सगळ्यात पहिले तुला सांगेन ते प्लीज फेकून दे. दुसरी गोष्ट म्हणजे आपला फेस वॉश आपल्या स्किन टाईपनुसार चूज केला पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर ड्राय स्किन असेल तर क्रीम बेस्ड, ऑइली स्किन असेल तर जेल बेस्ड आणि कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही फोम बेस्ड वापरू शकता किंवा वॉटर बेस्ड वापरू शकता. फेस वॉश बरोबर चूज करून दुसरं म्हणजे मॉइश्चरायझर आणि तिसरं म्हणजे सनस्क्रीन. हे इसेन्शियल आहेत. पण जर काय आपण जसं मुंबईत राहतो जिथे भयंकर ह्युमिड कंडिशन्स आहेत तर ते ऑफकोर्स तू बोलशील की नाही मला घाम येतो, मी 10व्या मिनिटात घाम येतो, तर इन दॅट केस तू मॉइश्चरायझर स्किप करू शकतेस आणि फक्त सनस्क्रीन लावू शकते. सो बेसिक रुटीन सेट करायचं असेल तर फेस वॉश आणि सनस्क्रीन बस. सकाळी पण तेच लावा, दुपारी पण तेच लावा आणि संध्याकाळी पण तेच लावा. डन. ओके. पुढे ह्याच्या पुढे एनहॅन्समेंट असेल तर ड्राय स्किन असेल तर येस मॉइश्चरायझर मस्ट आहे. त्याच्या एक स्टेप पुढे की आता माधवी वापरते सनस्क्रीन, 2 फिंगर्सचं सनस्क्रीन, रिॲप्लिकेशन करते, हे रुटीन सेट झालं की मग तू एक सिरम ॲड करू शकते. आता सिरममध्ये जे आपले टीनेजर्स आहेत तर त्यांना तर मी सांगते काही गरज नाही आहे कुठलंही सिरम वापरायची. 20s जे आहेत आणि लेट 20s जे आहेत ते व्हायटमिन सीनी चालू करू शकतात. किंवा जर काय तुमची ॲक्ने फॉर्म टेंडन्सी असेल तर मग तुम्ही नायासिनामाइड वापरू शकतात. प्रेफरेबली व्हायटमिन सी मॉर्निंगला आणि नायासिनामाइड रात्री. जर काय 35 नंतर किंवा 40च्या आसपास तर जर काय तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही हॅलोरॉनिकचं सिरम वापरू शकता. आणि जर काय मॅच्युअर आणि थिक स्किन असेल तर रेटिनॉलकडे जाऊ शकता. सो हे त्यातल्या त्यात 4 एकदम बेसिकवाले असतात पण हे तुम्ही ॲड करू शकतात. परत रेटिनॉल वापरत असताना क्रीम्स मॉइश्चराईज करायला पाहिजे पण हे असं रुटीन तुम्ही सेट करू शकतात. आणि त्याचा पर्सेंट म्हणजे एकदम माइल्ड पर्सेंट पासून. हो पण तेच आहे की मी पर्सेंट सांगितलं आता तुला इथे तरी ते काय होतं की आपण जाऊन लगेचच विकत घेतो. त्याच्यात खूप फॅक्टर्स डिटरमाइन करतात. मेन म्हणजे तुमची स्किन सेन्सिटिव्हिटी, तुमचं सन एक्सपोजर, तुमची ॲक्टिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टींनी आपण कॉन्सन्ट्रेशन डिसाईड करतो. तर एकदा ॲटलिस्ट डर्मॅटकडे जा आणि मग एकदा रुटीन सेट केल्यावर ते वर्षानुवर्ष वापरा. सो ओव्हरऑल या कॉन्व्हर्सेशनमधून एक गोष्ट लक्षात आली आहे की हल्ली जे स्किन व्हाईटनिंगचं फॅड सुरू झालं आहे किंवा जो ट्रेंड आहे तो ॲक्च्युली इट इज अ मिथ. कारण की स्किन व्हाईटनिंग पॉसिबल नाही आहे, ड्रास्टिकली स्किन टोन चेंज करणं पॉसिबल नाही आहे, पण स्किन ब्राईटनिंग हे पॉसिबल आहे. तुम्ही ज्या स्किन टोनने जन्माला आला आहे तो स्किन टोन परत मिळवणं थोड्या प्रमाणात पॉसिबल आहे. लास्टला आपल्या ऑडियन्सला तुम्ही एक काय ॲडवाईस द्याल? स्किन ब्राईटनिंग पॉसिबल आहे, व्हाईटनिंग आपण करत सुद्धा नाही. पण त्यातल्या त्यात तुम्ही म्हणाल जसं मी सांगितलं की हा रंग आपण अचीव करू शकतो आणि प्रत्येकाचा हा रंग ना ह्या रंगापेक्षा पुढेच असतो. सो त्यामुळे ते जरी अचीव केलं तरी आपण खुश राहिलो पाहिजे. आणि ते अचीव करण्यासाठी तुमचं बेसिक रुटीनपासून तुम्ही चालू करा. हो ओरल ग्लुटा असो, व्हायटमिन सी असो ॲब्सोल्युटली सेफ आहेत पण ते पर्सन टू पर्सन डिपेंड करतं. IV सुद्धा आपण करू शकतो अगेन ब्राईटनिंगसाठी, अँटी एजिंगसाठी आणि ओव्हरऑल टेक्स्चरल डेव्हलपमेंटसाठी. व्हाईटनिंग त्यांनी होऊ नाही शकत आणि हे जे चेंजेस तुम्हाला जे सेलिब्रिटीजमध्ये दिसत आहेत ते ओव्हर द इयर्स आले. सो त्यांनी हे आत्ता तुम्हाला जाणवत जरी असलं तरी तुम्हाला माहीत नाही की किती वर्ष आधीपासून ते ट्रीटमेंट घेत आहेत. सो त्यामुळे अचिवेबल आहे पण ती अचीवमेंटचे टार्गेट्स तुम्ही प्लीज पर्सन स्पेसिफिक ठेवा. नॉट दॅट की तिचा रंग हा आहे तर मला हा रंग मिळवायचा आहे. नाही, तुमचा रंग जो आहे त्याच्या पुढे काय मिळू शकतं हे टार्गेट ठेवलं पाहिजे. थँक्यू सो मच फॉर कमिंग. मला खूप छान वाटलंय तुमच्याशी गप्पा मारून आणि आय होप तुम्हाला सुद्धा छान वाटलं असेल आजचा पॉडकास्ट. येस, थँक्यू सो मच फॉर कॉलिंग. थँक्यू.